नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. माझ्या अत्यंत जवळच्या नात्यामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे मी गेले 4 ते 5 दिवस व्हिडिओ देऊ शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी. तसेच आज दिनांक 17 जुलै, उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज कोकणात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर, नाशिक, धुळे, तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग व पूर्व भाग, अकोला जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, जालना, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, काही ठिकाणी विजासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. यापैकी नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच ठाणे, तसेच संभाजीनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच परभणी, नांदेड, गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील असे वाटते आहे. मित्रांनो, मी 9 जुलैच्या अंदाजात राज्यातून सर्वात प्रथम सांगितले होते की जुलै महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते व नंतर दिनांक 15 ते 22 जुलै दरम्यान पावसाची शक्यता राहील असे पण सांगितले होते. त्याप्रमाणे 15 जुलैपासून राज्यात बऱ्याच जिल्ह्याच्या काही ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे व पुढे पण पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच आज लातूर, हिंगोली, अमरावती, तसेच अकोला जिल्ह्याच्या इतर भागात, जळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, नंदुरबार, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात, बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सांगली जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच जळगाव, बुलढाणा, बेळगाव या जिल्ह्यांच्या इतर भागात स्थानिक वातावरणानुसार तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काल बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये असून एक चक्राकार वारे उत्तर प्रदेशमध्ये असून या दोन्ही प्रणालीमुळे आपल्या राज्यात वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या वरील सर्व अंदाजात थोडाफार बदल होण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.